तर हॅलो मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजची डेट आहे थर्सडे सप्टेंबर 2025. तर हो यार, काल ट्रेड मी घेतला होता. काल ट्रेड घेतला होता पण मी व्हिडिओ नाही टाकू शकलो. त्याचे काहीतरी रिझन होते, पण ठीक आहे. आता तुम्हाला दाखवतो, कारण की मी फोटो काढले होते बेसिक त्या ट्रेडबद्दल. तर त्याचे मी तुम्हाला फोटो दाखवून देतो, कसं घेतलं होतं, काय घेतलं होतं करून. तर हे पाहू शकता, 3 तारखेला मी ट्रेड घेतला होता आणि ऑब्वियसली यार नुकसानच झालं आहे. तर लॉस तर सोडा, पहिले तर हे पाहा. सेन्सेक्समध्ये मी पुट घेतला होता 200चा आणि हे आहे ओव्हरऑल लॉस. आणि हे याच्यामध्ये लपवलं कारण की पहिले लॉस दिसून गेला असतं नाही तर तुम्हाला याच्यामध्ये. बाकी हो यार, आज एक्सपायरी आहे सेन्सेक्समध्येच आणि तो पुट मी कुठे घेतला होता ते पण तुम्हाला दाखवून देतो मी प्रॉपर. तर ते पुटमध्ये कुठेतरी या कॅन्डलमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली होती. या कॅन्डलमध्ये एक मिनिट दाखवतो तुम्हाला प्रॉपर. या कॅन्डलमध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली होती. इथं वर कुठेतरी असेल होतं आणि खाली कुठंतरी टार्गेट होतं. तर हे बेसिक होतं यार, पण ठीक आहे. आता एसेल बिसेल गेला आहे आता, ठीक आहे. पण आजचं मार्केट टोटली चांगलं आहे, चांगलं म्हणू शकतो. आज एक्सपायरी थोडं मार्केट कसं वर्क करणार आहे, काय वर्क करणार आहे त्याच्यावर निर्णय घेणार. बाकी हा कालचा ट्रेड दाखवायचा राहिला होता, त्याच्यामुळे ब्लॉग बनवतोय. बाकी आज ट्रेड घेणार तर मी तुम्हाला शेअर करतो. बाकी हो, आज पण मार्केट पाहू शकता कसं आहे. तर पाहू, जे पण पुढे डिटेल्स असेल ट्रेड घेणार, ट्रेड कसा जाईल ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल. बाकी चलो. तर मित्रांनो, आपला ॲज युजल आज पण ॲसेलिट झालं आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि यार थोडंसं लॉस मी तुम्हाला दाखवू का नको दाखवू असं झालं यार. का बरं की ना, तुम्ही हे बघा माझी एक्झिट प्राईस अँड इन प्राईस. सेन्सेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती 50ला घेतलं होतं, 15 पैशाला काढलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू तुम्ही पाहून घ्या. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू इथं नाही दिसणार वाटतं, ठीक आहे यार. पण हे कुठेतरी झालं आहे बाई, ॲसिडिटी झाला यार आपला थोडंसं. म्हणजे 4-5 दिवसापासून कन्सिस्टंट ॲसिडिट होत आहे आपले. आणि छोटे मोठे नाही, मोठे मोठे ॲसिडिट होत आहे. ह्याच्यामुळे आपल्याला थोडासा ब्रेक घ्यावा लागेल. आणि हो, नशीबने ना 3 दिवस आपल्याला सुट्ट्या भेटत आहे, 5ला 6ला आणि 7ला. हे 3 डेजसाठी आपल्याला हॉलिडे पूर्ण, जे की मी तुम्हाला दाखवतो इकडं कॅलेंडरवर. 5ला पण सुट्टी आहे, 6ला पण सुट्टी आहे आणि 7ला तर सॅटर्डे संडे आहे. आणि मग 8ला आणि इथूनच स्टार्ट होणार आहे. तर 3 डे हॉलिडे. तर यार इथं मला वाटलं होतं 81,000च्या लेवलला मार्केट सस्टेन करतो आहे प्रॉपर, तर मार्केट वर जाणार, पण नाही, खाली आलं. आणि काल आपण काय केलं होतं, काल आपण कुठेतरी खालचा ट्रेड घेतला होता आणि मार्केट वर गेलं. परवा आपण कुठेतरी वरचा ट्रेड घेतला होता आणि मार्केट खाली आले. आणि आज पण आपण वरचा ट्रेड घेतला आणि मार्केट खाली आलं. म्हणजे आपण जिथं ट्रेड घेतो तिथून मार्केट फिरतोच. हे पूर्ण अल्टरनेट चालू आहे. तर ठीक आहे. पण आपल्याकडे एक पॉझिटिव्ह आपण गोष्ट धरून चालू की आपल्याकडे अजून पण फंड आहे. असं नाही की आपण पुरं रॅपअप केलेलं आहे. आपल्याकडे अजून पण अपॉर्च्युनिटी आहे, अजून पण फंड आहे की आपण परत आपल्या व्हॅल्यूवर येऊ शकतो, ज्या व्हॅल्यूला आपण हरवलं आहे. तर हे स्मॉल मिस्टेक होता यार. पण हे स्मॉल मिस्टेकला आहे ना एक बिग लॉस नको व्हायला. आज मी चुकी अशी केली, मी 5 पैशाला 15 पैशाला एक्झिट केला यार. पूर्ण शून्य होतापर्यंत यार मी ठेवलं त्याला. मला त्याचं फार वाईट वाटतं. पण ठीक यार, आता हेच आहे काहीतरी विषय. बाकी हो, मी तुम्हाला भेटतोय नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, प्लीज सांगा मला की तुमचा आज कसा दिवस गेला आहे. बाकी मी भेटतो तुम्हाला याचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.